नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। माझ्या सुनेच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने मी वयाच्या 65व्या वर्षी हे नवीन चॅनल सुरू करत आहे। तर या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा। तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असं सदैव पाठीशी असू द्या। आज आपण आंबट गोड असे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी बनवणार आहे। ती कशी बनवायची ते आता बघूया आपण। मी पहिलं 2 फुलपात्रात ताक घेतले, त्याच्यानंतर 2-3 चमचे बेसन घेतले। हे ताक आणि बेसन एकसारखं घोटून घ्यायचं। डाळीच्या पिठाच्या गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या। आता डाळीचं पीठ आणि ताकाच्या चांगल्या गुठळ्या मोडून घेतल्यात आपण। एकसारखं झालंय ताक। चला आपण आता फोडणी घालून घेऊया। कढी शक्यतो तुपामध्येच करावा म्हणजे चांगली लागते। ह्याच्यात 2 चमचे तूप घालते। आता हे चांगलं तूप तापलंय। आता आपण ह्याच्यात फोडणी घालूया। पहिलं मी टाकते जिरं, नंतर मोहरी, कढीपत्ता घातलाय, त्यानंतर मिरची, खूप सारा लसूण। तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। चला हे लसूण आता छान परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आपण हा खडा मसाला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं लागेल तसं। लवंग, दालचिनी आणि मिरी एवढे 3च घेतले। त्याच्यानंतर जातील ह्या मेथ्या शेवटी टाकायच्या कारण त्या लगेच करपतात। नंतर घालूया थोडासा हिंग, हिंगामुळे चांगले लागतात। आता ही आपली फोडणी झालेली, आपण त्यात ताक टाकूया। मस्त अशी आंबट गोड कढी, असा वास खूप छान येतोय। तर आता आपण शेवटी काय घालणार आहे याच्यात? साखर, मीठ आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर। आता ही 5 ते 10 मिनिटं अशी उकळून घ्यायची आहे। कढी ही नेहमी मोठ्या गॅसवर नाही करता लहान गॅस करून मंद आचेवर असं ढवळून घ्या, नाहीतर ती उतू जाते। मग हे आता कढी आपली छान झालेली, चांगल्या उकळ्या फुटल्या ते। आणि जास्त उकळून द्यायची नाही कढी। 1-2 उकळे आले की बंद करा, नाही तर कढी। आणि तुम्हाला जर पांढरा कलर नसेल हवा तर तुम्ही हळद घालू शकता, पिवळी पण कढी छान दिसते। तर ही कढी आपली झालेली। ही कढी कशी खायची हे जर तुम्ही खिचडी वगैरे केली किंवा मसाले भात केला किंवा नुसतं सूप म्हणून प्यायला पण ही कढी खूप छान लागते। जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत मन करा रे प्रसन्न, सिद्धीचे कारण।